मोथा चक्रीवादळामुळे उरण तालुक्यातील 7 मच्छीमारी बोटींचा संपर्क तुटल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र बुधवारी या सर्व बोटी आणि त्यावरील खलाशांशी संपर्क झाला असून सर्व खलाशी सुखरूप असल्याची माहिती उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी दिली। करंजा बंदरावर मच्छीमार बांधवांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली। चक्रीवादळामुळे खोल समुद्रातून वाट काढत काही बोटी परत आल्या असून यात मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। एक बोट समुद्रात मच्छीमारीसाठी गेल्यावर जर नैसर्गिक आपत्तीमुळे परत यावे लागले तर 2 ते 3 लाख रुपयांचे नुकसान होते। यावेळीही मच्छीमार बांधवांना त्याच प्रकारच्या मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे, असे आमदार महेश बालदी म्हणाले। ते पुढे म्हणाले, नुकतेच राज्य सरकारने मच्छीमारांना मत्स्य शेतीचा दर्जा दिला आहे, त्यामुळेच शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांनाही नैसर्गिक संकटात नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता या धोरणामुळे कोळी बांधवांचे नुकसान भरून निघणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे या संदर्भात झालेल्या नुकसानीचा अहवाल देऊन तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी ठोस मागणी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। आसमानी संकटाच्या काळात कोळी बांधवांना आधार देणारे सरकार राज्यात देवाभाऊंच्या रूपाने काम करत आहे। आम्ही यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असेही ते म्हणाले। या भेटी दरम्यान मच्छीमार सोसायटीचे चेअरमन प्रदीप नाखवा, राजेश नाखवा, भारत नाखवा, रमेश नाखवा, जयवेन कोळी, नारायण नाखवा, उमेश भगत, महेंद्र कोळी, ऋषिराज कोळी, राजेंद्र नाखवा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। एकूण 7 बोटी बेपत्ता होत्या। कोस्ट गार्ड, महाराष्ट्र फिशरीज डिपार्टमेंटचे अधिकारी, करंजा मच्छीमार सोसायटीचे सर्व सहकारी, खलाशी संघटना या सगळ्यांनी आम्ही प्रयत्न करून फिशरीज डिपार्टमेंटशी संपर्क करून कोस्ट गार्डने त्याच्यात फार मोलाचं सहकार्य केलं, फिशरीज डिपार्टमेंटने फार मोलाचं सहकार्य केलं। त्याच्याकरता मुख्यतः राज्य शासनाचं मनपूर्वक आभार। आणि त्या बोटी लोकेट केल्या आणि बोटी आल्या बंदरात। आता 2 बोटींचं लोकेशन, 2 बोटी मिसिंग आहेत, पण त्या लोकेट झालेल्या आहेत। एकीचं इंजिन बंद पडलं आहे, पण ती लोकेट झालेली आहे आणि लवकरात लवकर तिला आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत। आणि आता सर्व खलाशी सुखरूप आहेत, बोटी सुखरूप आहेत। बंगालच्या सागरामध्ये कमी पट्ट्याचा, कमी हवेचा दाब निर्माण झाल्यामुळे उसळलेलं वादळ हे कायमच मच्छीमारांच्या उराशी येतं आणि त्याच्यामुळे फार गोंधळ होतो। अनेक बोटी तुम्ही बघताय की हे पूर्ण बंदर बोटींनी भरलं आहे। एक बोट अर्धवट फिशिंगमधून परत येते तेव्हा त्या मच्छीमार नौकेच्या मागे काम करणारे, लागणारे डिझेल, लागणारा बर्फ या सर्व गोष्टींचे किमान 3 ते 4 लाख रुपये खर्च प्रत्येक बोटीच्या मागे वाढतो। आणि हा खर्च गरीब मच्छीमाराला न परवडणार आहे। पण आता आसमानी संकट आहे, त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी होत असतात। पण आता राज्य शासनाने जे मत्स्योद्योगालाही शेतीचा दर्जा दिला आहे, त्याच्यामुळे जेव्हा अवकाळी येते, पाऊस अतिवृष्टी होते, शेती वाहून जाते, तेव्हा राज्य शासन मदत करतं। आमची अशी अपेक्षा आहे की याचंही निवेदन आम्ही सन्माननीय मंत्री नितेशजी राणेसाहेब आणि देवेंद्रजींना देणार आहोत की या नुकसानीचाही काहीतरी मोबदला मच्छीमारांना मिळावा, याच्याकरता आम्ही प्रयत्न करणार। एका बोटीवर साधारण 16 ते 17 लोक असतात। त्याच्यामुळे ज्या दिवशी परवा 7 बोटी मिसिंग होत्या तेव्हा फार गोंधळाचं वातावरण या ठिकाणी होतं, चिंतेचं होतं की आमचा बोटी आणि त्याच्यावर असलेले खलाशी यांचं काय चिंतेत होतो आम्ही सर्वजण। पण योग्य वेळी सगळ्यांची संपर्क होऊन कोस्ट गार्डने त्याच्यात मदत करून फिशरीज डिपार्टमेंटचे अधिकारी ॲक्टिव्ह झाले। मेरीटाईम समिट चालू असताना सर्वांनी आम्हाला मदत केली, त्याबद्दल मनपूर्वक आभार। आणि याच्यातून या संकटामध्ये कोणीही मनुष्यहानी झाली नाही, त्याचं एक समाधान आहे। आर्थिक नुकसान प्रचंड झालेलं आहे, त्याच्याकरता येत्या अधिवेशनात असेल त्याच्या आधी माननीय मंत्र्यांना भेटून आपण त्याचा पाठपुरावा करणार आहोत।